स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्यात नगराध्यक्ष पदासाठी कोणाची नावे चर्चेत, कोण मारणार पालिकेत बाजी? सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महा फेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजू कतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। विटा नगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना विटा नगरपालिकामध्ये नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। खरं तर विटा नगरपालिका निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्ष पदासाठी बाबर पाटील आणि पडळकर गटाने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली। त्यामुळे विटा पालिकेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विटा नगरपालिका निवडणूक काही दिवसांवर आली असताना विट्यात जोरदार राजकीय हालचालींना वेग आलाय। अनेक इच्छुक उमेदवार लोकांच्या गाठीभेटी घेऊ लागलेत। विटा पालिकेवर गेल्या 50 वर्षांपासून पाटील गटाची सत्ता आहे। विधानसभा निवडणुकीत बाबर विरुद्ध पाटील अशी लढत झाली असताना विट्यातून 4000च्या वर मताधिक्य आमदार सुहास बाबर यांना मिळाले होते। याचाच फायदा घेण्यासाठी बाबर गटाने कंबर कसली आहे। काहीही झालं तरी नगरपालिका ही खेचून आणायची असा चंग बाबर गटाने बांधलाय। नगराध्यक्ष पद थेट लोकांच्यातून असल्याने या पदासाठी चुरस निर्माण झाली आहे। त्यातच नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी आरक्षण पडल्याने दोन्ही गटाकडून अनेकांची नावे चर्चेत येत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या पडळकर गटानेही या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू केल्यात। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अनिल म बाबर यांनी पाटील गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उडी मारली आहे, तर दुसरीकडे बाबर गटाकडून उत्तम चोते यांच्या स्नुषा दीपा अविनाश चोते या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा रंगल्यात। विटा शहरात या दोघांनीही लोकांच्यात मिसळत याची तयारी सुरू केली। मात्र बाबर व पाटील गटातील नेते यांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय घेतात हे अजूनही समोर आलेलं नाही। येणाऱ्या काळात अजूनही राजकीय गणितं बदलू शकतात असे अनेकांचं म्हणणं आहे। त्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। याबाबत तुम्हाला काय वाटतंय? या दोघांमध्ये कोण ठरणार वरचढ किंवा अजून कोण असेल नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।